नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजी माध्यमातील इयत्ता 7वी पाठ 2 श्यामचे बंधुप्रेम हा पाठ अभ्यासणार आहोत. आता इथे श्याम जे आहेत त्यांचं नाव साने गुरुजी आणि त्यांचंच नाव पांडुरंग सदाशिव साने हे आहे. श्याम हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांच्या लहानपणी म्हणजे श्यामच्या लहानपणी चे प्रसंग काही गोष्टी स्वरूपात त्यांनी श्यामची आई या पुस्तकात टिपून ठेवलेले आहेत. त्या पुस्तकातील एक प्रसंग, एक कथा इथे आपल्याला हा पाठ म्हणून अभ्यासण्यासाठी आहे. चला तर मग प्रस्तावनेकडे वळूया. साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने 1899 ते 1950. साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडांविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण यांचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीत शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. आता या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय समजून येत आहे तर म्हणजे जेव्हा पावसाळ्याचे दिवस येतात, बरोबर की नाही, जेव्हा पावसाच्या धारा या जमिनीवर कोसळतात तेव्हा जणू काही अगदी तप्त अशी ही भूमी या पावसाच्या धाराने हळूहळू शांत होत जाते. असं काहीसं वर्णन या पॅरेग्राफमध्ये आपल्याला आलेलं आहे. तसंच मातीचा सुगंध चहूदिशास पावसाच्या धारा जेव्हा जमिनीवर कोसळतात तेव्हा हा सुगंध चहूबाजूला दरवळतो असंही इथे वर्णन आलेलं आहे. आणि पृथ्वीला इथे कोणती उपमा दिलेली आहे तर गंधवती पृथ्वी या वचनाची येथे आठवण करून दिलेली आहे. गंधवती म्हणजे काय, हा मातीचा सुगंध जसा चहूबाजूला दरवळतो आहे. तर का दरवळतो आहे ते त्या म्हणजे भूमीमध्ये, त्या मातीमध्ये असे एक विभिन्न गंध, सुहास हे पृथ्वीच्या पोटात आहेत. आणि जेव्हा या धारा जमिनीवर कोसळतात तेव्हा काय होत आहे, हा सुगंध चहूदिशास दरवळला जातो किंवा पसरला जातो. इथे आपल्याला असं वर्णन या पॅरेग्राफमध्ये लेखकाने केलेलं आहे. पुढच्या पॅरेग्राफकडे वळूया. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता हट्ट धरू नको. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जॅकेट नव्हती, गरम कोट नव्हते. आता बघा, हे लेखकाच्या लहानपणीची एक ही आठवण आहे. तेव्हा काय होतं, फार वर्षापूर्वी म्हणजे इतके पैसेच लोकांकडे नसायचे की खूप सारे कपडे ते घेतील किंवा नवनवीन अशा आत्ता जे वेगवेगळ्या कपड्यांचे प्रकार येत आहेत किंवा ट्रेंड येत आहेत त्या प्रकारे तेव्हा ते नव्हते.
म्हणजे म्हणून इथे लेखकाने काय म्हटले, आमच्या लहानपणी कपड्यांचे फार बंड माजले नव्हते. म्हणजे जास्त प्रमाणात कपडे घेणं, परिधान करणं या सवयी तेव्हाच्या मुलांना नव्हत्या आणि त्यांच्या पालकांकडे त्यांना ते सगळं देण्यासाठी तितकेसे पैसेही त्यांच्याजवळ नसत. म्हणजे इथे लेखकाच्या घरची परिस्थिती ही बेताचीच होती, हे आपल्याला यावरून कळत आहे. आणि त्यामध्ये एक प्रसंग घडला आहे सुट्टीच्या वेळी. म्हणजे मेमध्ये सुट्टीमध्ये लेखक जेव्हा घरी होते तेव्हा काय झालेलं, त्यांचा लहान भाऊ आहे, त्यांनी सदरा म्हणजे काय, शर्ट, बरोबर. तर त्याच्यासाठी एक हट्ट धरून ठेवलेला. सदरा म्हणजे शर्ट हा सुद्धा आपण शब्द त्यासाठी वापरू शकतो, किंवा कॉटनचा एक अंगरखा, किंवा त्याला समोरून 2च बटणं असतात, अशा प्रकारचा तो शर्ट असतो. पूर्वीची लोकं अशा प्रकारचे सदरे, सुती मऊ अगदी कापड असतं ते, आणि असे सदरे हे पूर्वीचे लोक परिधान करत असत, वापरत असत, घालत असत. आणि आत्ता काय आहेत, आत्ता नवीन नवीन ट्रेंड येत आहेत, बरोबर की नाही. तुमचे पालक हे तुम्ही सांगाल तसं बाजारात गेल्यावरती तुम्हाला ते कपडे घेऊन देत असतात. परंतु पूर्वी असं होतं का, तर पूर्वीच्या लोकांची आमदनीही कमी होती, त्यांना जे पैसे मिळकत मिळत होती ती कमी होती. परिणामी त्यांनी काय सांगितलेलं आहे लेखकाने, की आमच्या लहानपणी कपड्याचे बंड नव्हते, वर्षातून एकदा किंवा दोनदाच हे कपडे नवीन घालण्यासाठी पालक घेऊन देत होते. आणि अशा वेळेस एक त्यांच्या लहान भावानी आईकडे हट्ट धरला, तेव्हा आईने तिथे त्या लहान भावाला अगदी निक्षून सांगितलेलं आहे, की आत्ता तुला सदरा मिळणार नाही, जेव्हा तुझे भाऊ हे मोठे होतील, कमवते होतील, तेव्हा 6 महिने, म्हणजे कमवते झाल्यावरती लगेच घेऊ शकतील का, नाही, तर ते पैसे 6 महिने ते साठवतील आणि त्याच्यानंतर तुला नवीन कपडे हे मिळतील, असं अगदी निक्षून कोणी सांगितलेलं आहे, श्यामच्या आईने त्या लहान भावाला श्यामच्या सांगितलेलं आहे. पुढच्या पॅरेग्राफकडे आपण वळूया. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो. परंतु पैसे कोठून आणायचे? आता बघा, प्रश्न आहेच की नाही, पैसे कोठून आणायचे, बरोबर की नाही. कारण की श्यामच्या घरची परिस्थिती ही बेताची होती आणि मग जास्त पैसेसुद्धा श्याम इथे खर्च करू शकत नसे. म्हणून इथे काय पडलेलं आहे, श्यामला विचार पडलेला आहे, की नक्की आता मी पैसे कुठून आणू, बरोबर की नाही. आता हा प्रश्न आहे, पण त्यावरही श्यामने विचार केलेला आहे. तो काय, तो आता पुढील पॅरेग्राफमध्ये आपल्याला कळणार आहे. माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. बघा, किती लहान भावाविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा श्यामच्या मनात आहे, हेच इथे आपल्याला दिसून येत आहे. तुम्हालाही कदाचित तुमच्या लहान भावंडांप्रती खूप प्रेम, आस्था, जिव्हाळा हे असेलच, बरोबर की नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि हे असलंच पाहिजे, कारण की आपण एकमेकांची सोबती असतो, बरोबर की नाही. आपल्यामध्ये जर जिव्हाळा असेल, प्रेम असेल, तर आपण एकोप्याने छान राहू शकू, बरोबर की नाही. असंच एक वर्णन इथे आलेलं आहे, की श्याम विचार करत होता, की आता हे पैसे कसे करायचे. तर तोही प्रश्न सुटलेला आहे. जेव्हा वडील येत होते खाऊसाठी, श्यामला पैसे देत होते, 2 आणे, तर ते सगळे काय केलेले आहे, साठवून ठेवलेले आहेत श्यामने. आणि मग 3 महिन्यात पुढच्या गणपती येईपर्यंतचा जो कालावधी आहे, गणपतीला आता जाणार की नाही श्याम घरी गावी, तर तोपर्यंत त्यांनी हे पैसे साठवलेले आहेत. आणि मग जो पैसे साठतील त्याच्यामध्ये लहान भावाला सदरा किंवा कोट शिवून न्यायचा, असं अगदी कोणी निश्चित केलं आहे, तर श्यामने निश्चित केलं आहे. बघा किती प्रेम आणि प्रेम आहे की नाही.
लहान भावाप्रती श्यामच्या मनात ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन. बघा, आता एक निश्चय आणि निर्धार इथे श्यामचा दिसत आहे. निश्चय तर आधीच केलेला सुट्टीमध्ये जेव्हा गावी गेले तेव्हा. आता निर्धार केलाय, माझ्या भावाला कोण करून देणार? इतरांचे आईवडील त्यांना नवीन नवीन कपडे शिवून देतील, पण माझ्या भावाला कोण देणार? हा प्रश्न श्यामच्या मनात आहे आणि त्याचं उत्तर ते स्वतः बनण्याचा प्रयत्न करत आहेत. पैसे साठवलेले आहेत खाऊचे आणि त्या पैशातून आता कोट किंवा सदरा शिवण्याचं अगदी निर्धार श्यामने इथे केलेला आहे. बरोबर की नाही? मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. बघा, आधी निश्चय, मग निर्धार आणि मग त्या स्वप्नाचं अगदी सत्यात रूपांतर. बरोबर की नाही? किती सुंदर हा असा प्रसंग आहे की जिथे श्यामने काय केलेला आहे, त्याचा केलेला निश्चय, तो निर्धार, तो सत्यात उतरवलेला आहे. त्याच्या खाऊच्या पैशांची साठवणूक करून त्यांनी लहान भावासाठी एक कोट तयार करून घेतलेला आहे. आणि जेव्हा हा कोट श्यामने हातात धरला तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं आहे की अगदी अश्रूंच्या धारांनी डोळे न्हाले होते. म्हणजे काय? अगदी आनंद अश्रू श्यामच्या डोळ्यात तरारले होते. मी घरी जाण्यास निघालो. मी त्याच्याजवळ राहिलो होतो. ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस. नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईच्या पऱ्या, सोंडेघरचा पऱ्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. आता काय झालेलं आहे, शिक्षणासाठी श्याम की नाही इथं जे ओळखीचे आहेत त्या एका घरी राहत होते. तर तिथले जे ओळखीचे आहेत त्यांनी काय सांगितलेले आहेत की तू असा भर पावसात जाऊ नकोस. खूप कडाक्याचा पाऊस हा लागलेला होता. परंतु काय आहे, इथे मनाची ओढ काही थांबत नाही आहे. त्याला श्यामला कधी एकदा भावाला गाठतोय असं झालं असेल की नाही. चला तर मग पुढे पाहूया काय होतं आहे ते. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. बघा, किती छान वर्णन आहे ना. अगदी प्रेमपूर आला होता. म्हणजे पावसाचा पूर काय ह्या प्रेमपुराला थांबवू शकणार नाही असं इथं श्यामने सांगितलेलं आहे. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईच्या पऱ्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याचा ओघ काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. बघा, किती छान वर्णन आहे. अगदी खूप कडाक्याचा वारा, पाऊस, वादळी पाऊस सुरू होता, परंतु श्यामला काही राहावे नाही. तसाच अगदी तो गावाकडे निघालेला आहे. आणि पिसईच्या पऱ्या म्हणजे गावाकडे छोट्या छोट्या नदी नाले हे असतात की नाही. ग्रामीण क्षेत्रात जे विद्यार्थी राहत आहेत
त्यांना ह्या गोष्टी अगदी माहीत असतील, बरोबर की नाही. पण शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी तशा माहीत नसतात. कारण ग्रामीण भागामध्ये छोट्या छोट्या नदी, नाले, ओढे हे असतात आणि पावसाच्या दिवसात हे तुडुंब भरून वाहत असतात, बरं का विद्यार्थ्यांनो. आणि ह्या अशा तुडुंब भरलेल्या वातावरणातच श्याम घरी जाण्यास निघालेला आहे आणि त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. काठीचा उपयोग करत करत हळूहळू तो अगदी त्या छोट्याशा ओढ्यामध्ये शिरलेला आहे आणि चालत घरी निघालेला आहे. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयासारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. आता बघा, कडाडकड असा काय ढगांचा आवाज, अगदी कडकडाट. त्याच्यानंतर चकचक चकचक अशा ह्या विजा चमकत होत्या. त्याच्यानंतर काय खळखळ 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 ओढे वाहत होते, नदी वाहत होती, पिसईच्या पऱ्या वाहत होत्या. पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष. आत्ताही काही ग्रामीण क्षेत्रामध्ये रस्त्यावरती लाईट नसते. तर हा खूप पूर्वीचा काळ आहे. तेव्हा तर लाईट हा प्रकारच नव्हता, बरोबर की नाही. मग आता वाटेवर पूर्ण अंधार पडायच्यात घर गाठायचं होतं. मग हेच अगदी ओढ मनामध्ये काय केलेले आहे, श्यामच्या होती. आणि हा सगळा थरार अगदी काय करत, अनुभवत पुढे पुढे श्याम हे पावलं टाकत होता. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला. आई, अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. बघा, आता ज्या भावासाठी कोट शिवून आणलेला आहे त्या भावाने अगदी कडकडून मिठी श्यामला इथे मारलेली आहे. अण्णा आला, अण्णा आला. किती त्याला आनंद झाला आहे ना. बघा, इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, सारा भिजलास ना, आई विचारू लागली. बघा, आई किती काळजी घेत असते ना मुलांची. तुमची आईही तुमची खूप काळजी करत असेल, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो. आई सर्वांना प्रिय असते आणि आईला आपली सर्व मुलंही खूप प्रिय असतात, बरोबर की नाही. पहिले काय आईने त्याची चिंता व्यक्त केलेली आहे. इतक्या पावसात का बरं श्याम तू आलास, जरा पावसाचा जोर कमी झाल्यावरती तू आला असतास तर बरं झालं असतं, असंच इथे आईला श्यामला सांगायचं असेल, बरोबर की नाही. सोंडेघरच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे, वडिलांनी विचारले. आता वडिलांनीही प्रश्न विचारलेला आहे की सोंडेघरच्या पऱ्याला पाणी होतं का. तर इथे श्यामनी काय सांगितलेलं आहे की नाही, की होतं. पण काय झालेलं आहे की एवढा पाऊस होता म्हणजे तिथे पाणी होतंच की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे प्रश्न आईचे आणि वडिलांचे सुरू झालेले आहेत. पहिले आईची चिंता, नंतर वडिलांची विचारपूस, या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या, बरोबर की नाही. आणि आत्ता काय झालेलं आहे ते पुढे आपण बघूया. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. आता वडिलांनाही काळजी वाटली की तिथून एक बाई वाहून गेली आणि एवढ्या पावसात म्हणजे श्यामनी कसं काय अगदी निर्धार करून श्याम आला असेल ह्याचाच प्रश्न आईवडिलांना पडलेला असेल. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार. मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते.
आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. आता बघा किती छान इथे वर्णन आलेलं आहे ना, की तो कोट नव्हता तर तो काय काय होतं ह्याचं अगदी छान चित्रण इथे लेखकानं केलेलं आहे. बघा तो लहान मुलं जी असतात ते आईवडील बाहेरनं आले का पहिले काय करत असतात भावंडांचे किंवा आईवडिलांचे पर्स हे चेक करत असतात. त्यात आपल्याला चॉकलेट आणले आहे का, खाऊ आणला आहे का, हे प्रश्न त्या लहान मुलांच्या मनात नेहमी असतात. बरोबर की नाही? तुमच्याही असतील. मग आपण आल्या लगेच आईला विचारतो की नाही, माझ्यासाठी काय आणलं बाबा, माझ्यासाठी काय आणलं आई. आता इथे काय गाठोडं सोडल्यावरती एक कोट दिसलेला आहे. तो कोट किती छान होता आणि मग त्या भावांना काय किती आनंद झाला असेल ते आपण पाहूया. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे. धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आता तेव्हा आंघोळ चाललेली होती की नाही श्यामची. मग आता काय झालं की तो लहान भाऊ तो कोट बघून विचारायला लागला की हे नक्की कोणाचं आहे, कुठून आणलेलं आहे. तर हा म्हणजे आकारानेही लहान आहे. मग आता तिथे श्यामनी सांगितलेलं आहे, तो आत घेऊन जा, मी नंतर तुला सांगतो. आई, हा बघ कोट है ना. आता काय झालेलं आहे की इथे छोट्या भावाने अगदी आईला तो कोट अगदी आनंदाने दाखवलेला आहे. काय म्हटलेले, आई हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई. धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट, मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे, कापातल्या मुक्याने पाठवला असेल. वडील म्हणाले, नाही, हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणलाय आहे. मी म्हटले, आता बघा सगळे प्रश्न अगदी एकामागोमाग येत होते. आईवडिलांना वाटलं की कोणीतरी दुसऱ्यांनी म्हणजे ओळखीच्या माणसांनी हा दुसऱ्यांकडे देण्यासाठी कोट कदाचित श्यामकडे पाठवला असावा. मग वडिलांनाही कोणाचं तरी आठवण झाली का कदाचित तिथून शहरी भागातून श्याम येताना त्याच्या हातात तो कोट दिला असावा. पण सगळ्या प्रश्नांना फुल स्टॉप इथे बसला आहे. तो कसा, जेव्हा श्याम म्हणाला की हा पुरुषोत्तमासाठी म्हणजे लहान भावासाठी मी शिवून आणलेला आहे. पैसे रे कोटले, कोणाचे कर्ज काढलेस का, फीचे दडवलेस, वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास, आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचे खर्चले नाहीत, मी म्हटलं. आता बघा कारण की काय आहे, श्यामच्या घराची परिस्थिती ही अगदी बेताची आहे. बरोबर की नाही. आणि ह्या बेताच्या परिस्थितीत आता हा कोट शिवण्याचे पैसे श्यामकडे कुठून आले. तर पहिले वाटलेलं कोणाचा दुसऱ्याचा तरी हा कोट असावा. परंतु जेव्हा श्यामने सांगितलं हा पुरुषोत्तमासाठी म्हणजे धाकट्या भावासाठी आणला, तेव्हा वडिलांनी विचारले, फीचे दडवलेस का, म्हणजे फी दिली नाही आणि त्याचा कोट शिवून आणलास का, कोणाचे घेतले नाहीस ना, कोणाचं कर्जाऊ तर घेतले नाहीस ना. बघा किती शंका कुशंका हे आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले आहेत. आता त्याचं निरसन कसं श्याम करतो आहे हे आपण पुढे पाहूया. आता बघा इथे चित्रामध्ये आई, श्याम, धाकटा भाऊ कोट घातलेला तुम्हाला दिसतोय का. बघा त्या चित्राचं निरीक्षण करा, किती आनंद त्या चेहऱ्यावर दिसतोय की नाही. बघा आता श्याम तो कोट कसा आणलाय हे सांगत आहे आईवडिलांना. मग उधार का शिवून आणलास, श्याम, वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले, गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमवले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरविले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का, मी म्हटले. आता किती छान ना की कसं आणलेलं आहे हे सर्व चित्रण इथं काय केलेलं आहे, श्यामनी वडिलांना आईला अगदी सांगितलेलं आहे. आता आईवडिलांच्या मनात प्रश्न आहेत का, तर नाही.
ते आणे 2 आणे खाऊसाठी जे वडील श्यामला देऊन जायचे तेच अगदी साठवून काय करून सेव्ह करून श्यामने हा कोट आपल्या धाकट्या लाडक्या लहान भावासाठी शिवून आणलेला आहे. बरोबर की नाही? अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. आत्ता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला वर आला. ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनीही माझ्या पाठीवर हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. बघा किती छान ना. वडिलांच्या आणि आईच्या अगदी प्रेमाचं अगदी इथं छान चित्रण वर्णन इथं शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसून येत आहे. बघा आपल्या लहान भावंडांप्रती किंवा मोठ्या भावंडांप्रती आपल्या मनात खूप आस्था, प्रेम, जिव्हाळा हे कायम असायला हवं. कारण आपण हयात असेपर्यंत ते आपले सोबती असतात. बरोबर की नाही? आता या स्टोरीमध्ये काय आहे मी हिंदीमध्ये तुम्हाला थोडंसं सांगत आहे. श्याम यानी साने गुरुजी, उनका ही नाम साने गुरुजी और पांडुरंग सदाशिव साने ये उनका पूरा नाम है. इनके बचपन की यादें ये है और उनके लाइफ में यानी उनके जीवन में जो सत्य घटना घटी वो उन्होंने श्यामची आई ये जो किताब उन्होंने लिखे हैं उनमें ये सब प्रसंग उन्होंने नमूद करके रखे हैं. तो उसमें से एक स्टोरी यहाँ पे हमें एज अ लेसन पढ़ने के लिए है. तो इस लेसन में क्या है कि इनकी परिस्थिति ये बहुत बिकट भी नहीं है और बहुत संभली हुई भी नहीं है. यानी और ये जो श्याम है वो पढ़ने के लिए शहर में रहते हैं. तो जो छुट्टी के समय जब वो घर पे आए थे तभी उनके छोटे भाई का जो शर्ट था वो फट गया था. तो उन्होंने ऐसा बोला था कि नहीं मुझे नया शर्ट चाहिए. पर उनके माताजी ने उनको क्या कहा कि जब तुम्हारे बड़े भैया हैं वो पढ़ के जॉब करेंगे तो उनकी कमाई जब शुरू हो जाएगी तभी 6 महीने के बाद तुम्हें नया सदरा यानी शर्ट मिल जाएगा. ऐसा उनको बोला गया था उनके माताजी ने. तो ये ध्यान में रख के उन्होंने श्याम ने क्या किया, जब पिताजी कोर्ट के काम से जब शहर आते थे और वहाँ आने के बाद उनको खाने के लिए हमें देते हैं कि नहीं मम्मी जाओ हाँ चलेगा ओके 1-2 रुपये वगैरह हमें 10 रुपये भी मिल जाते अभी के हालात के हिसाब से. पर तभी आना 2 आना ऐसे ही इतना ही पैसा उन्हें दिया जाता था और वो उन्होंने सेव किया. और सेव करने के बाद उनके पास जो रकम हो गई 3 महीने के बाद उसमें से उन्होंने एक छोटा कोट उनके भाई के आकार से सिलवा लिया. और फिर बाद में भरी बारिश में वो कोट लेके अपने घर गाँव आ गए. और वहाँ फिर जो चीज़ें घटी वो आपने देखे कि मम्मी पापा ने अलग अलग क्वेश्चन पूछे उनको माताजी और पिताजी ने कि ये कहाँ से आए वगैरह. फिर उन्होंने वो क्लियर कर दिया कि ये मैंने फीस के नहीं रखे हैं, किसी और से उधार नहीं लिए हैं या किसी से ऐसे ही सिलवा के मैंने नहीं लेके आया हूँ बाद में पैसे देता हूँ करके. ये मैंने खुद के पैसे से ये कोट सिलवा के पुरुषोत्तम को यानी छोटे भाई को लेके आया हूँ. और ये सुनकर उनके माताजी और पिताजी बहुत प्रसन्न हो गए और उनके आँखों में जैसे आंसू आ गए खुशी के. तो ये सब चीज़ें इस लेसन में हमने सीखी है और मुझे लगता है आपको ये व्हिडिओ बहुत पसंद आया होगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.